एक गिर गाय मी 10 वर्षापूर्वी एक गिर गाय विकत घेतली आणि मग तिचं सगळं पूर्ण वर्षभराचा खर्च आणि हे सगळं पाहता मला त्यावेळेस आजपासून 10 वर्षापूर्वी 40,000 रुपये मला उरले होते दुधामध्ये. नंतर मग जी कालवड आहे ती कालवड 10,000 रुपयाची माझी विक्री गेली होती, 1 वर्षाची कालवड. तर 40 आणि 10 50,000 रुपये मला एका वेतामध्ये एका वर्षभरामध्ये एका गिर गायपासून मिळाले. नमस्कार, मी रवी मार्शेटवार, राहणार वाशिम हा विदर्भामधला एक जिल्हा आहे आणि इथे मी मागच्या 15 वर्षापासून ऑर्गॅनिक फार्मिंग करतो आहे. गीर गोपालन करतो आहे मागच्या 10 वर्षापासून. आणि गिर गाईमध्ये गीर, साहिवाल, थारपारकर आणि हरियाणा या 4 जातींच्या ब्रीडमध्ये मी काम करतो आहे. माझा असा अनुभव आहे की एक गिर गाय मी 10 वर्षापूर्वी एक गिर गाय विकत घेतली आणि मग तिचं सगळं पूर्ण वर्षभराचा खर्च आणि हे सगळं पाहता मला त्यावेळेस आजपासून 10 वर्षापूर्वी 40,000 रुपये मला उरले होते दुधामध्ये. नंतर मग जी कालवड आहे ती कालवड 10,000 रुपयाची माझी विक्री गेली होती, 1 वर्षाची कालवड. तर 40 आणि 10 50,000 रुपये मला एका वेतामध्ये एका वर्षभरामध्ये एका गिर गायपासून मिळाले. त्याच्यानंतर मग मी असं ठरवलं की कोरडवाहू जे शेतकरी आहेत त्यांना 5 एकर शेतामध्ये सोयाबीनमध्ये इतका पैसा मिळत नाही. 10 वर्षापूर्वीची गोष्ट करतोय मी. सर्व मित्रपरिवारातल्या लोकांना मी मित्रांना बोलावलं आणि त्यांना समजावून सांगितलं की गिर गाय कशी असते, तिचे काय कॅरेक्टर्स असतात आणि तुम्ही ही गिर गाय विकत घ्या. मग गिर गाय विकत घेतो म्हणाले शेतकरी, पण मग तिचं दूध कोण विकेल? कारण दूध पातळ असते. देशी गाईंचं दूध, मग ते गिर असो का साहिवाल असो, कोणत्याही गावरानी ज्या जाती आहे ज्यांना उंच पूर्ण खांदा आहे अशा देशी गाईंचं दूध ह्याला मार्केटमध्ये रेट लवकर मिळत नाही. मी त्यांना म्हटलं की तुम्ही काळजी करू नका, दुधाचे मार्केटिंग करता मी निस्वार्थपणे कुठलंही कमिशन न घेता तुमच्या गिर गाईचं दूध, तूप, ताक विक्री करण्याकरता मदत करतो आणि तशा प्रकारचे सुशिक्षित कस्टमर्स मी जनरेट करतो तुमच्याकरता माझ्या समाजसेवेचा भाग म्हणून. मग मी अशा प्रकारे लोकांना प्रोत्साहित केलं, गिर गाई घ्यायला लावल्या आणि आज मी तीच माझ्या गटामध्ये 250 गिर गाई सध्या गोपालन आम्ही करत आहोत सर्वजण मिळून. माझ्याकडे माझ्या स्वतःच्या लहान मोठ्या मिळून टोटल 8 गोवंश माझ्याकडे आहेत. त्याच्यामध्ये गिर आहेत, 2 गिर आहेत, 2 साहिवाल आहेत, 1 हरियाणा आहे. अशा प्रकारचे माझ्याकडे 8 गिर गाई आहेत सध्या, 8 देशी गोवंश आहेत. आता कॅल्क्युलेशन वाईज आपण जर बघितलं तर आपल्याला सेंद्रिय शेती करायची असेल, नसल जरी करायची तरी तुम्हाला जमिनीचा पोत सुधारायचा असेल तर देशी गाईचं शेण अत्यंत गरजेचं आहे, गोमूत्र अत्यंत गरजेचं आहे. मग ते घनजीवामृत तयार करा किंवा जीवामृत तयार करा किंवा कुठल्याही प्रकारची तुम्हाला शेतीमधले निविष्ठा जर तयार करायची असेल तर शेण आणि गोमूत्र अत्यंत आवश्यक आहे. म्हणून मग ह्या सगळ्या माझ्या शेतामध्ये 5 एकरच्या शेतामध्ये मी ह्या देशी गाईंचं शेण आणि गोमूत्र याचा उपयोग जीवामृत तयार करण्याकरता करतो आणि माझ्या शेतात मी जीवामृत आणि घनजीवामृत हे 2चा उपयोग जास्त करतो. मागील आता 3-4 वर्षापासून मी गोकृपामृत बॅक्टेरिया आहे, OWDC आहे, याचाही उपयोग जीवामृतामध्ये टाकून करतोय. त्याच्यामुळे आणखी गती फास्ट मिळाली त्या जीवामृताला, जीवामृत आणखी पॉवरफुल झालं. तर अशा प्रकारे माझा हा देशी गाईंचा प्रचार खेडोपाडी सगळीकडे मी करत राहतो. दरवर्षी जवळपास 60,000 ते 70,000 रुपयाचं गोठीव वीर्य मी देशी गिर गाईचं, थारपारकरचं, साहिवालचं, हरियाणाचं आणतो आणि आमच्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये जे काम करणारे सेवादाते आहेत, AI करणारे जे सेवादाते आहेत त्यांना माझ्यातर्फे फ्रीमध्ये देतो. जेणेकरून माझं जे स्वप्न आहे की बा प्युअर देशी गाय त्यांच्या दारामध्ये दररोज 8 ते 10 लिटर दूध देणारी प्युअर देशी गाय, जेनेटिकली सुपिरियर अशी गाय AI करून तयार झाली पाहिजे. म्हणून मी मागच्या 10 वर्षापासून खेड्यापाड्यांमध्ये शेकडो गायी अशा तयार केलेल्या आहेत की ज्या AI केल्यानंतर जन्माला आलेल्या आहेत आणि आता त्या अत्यंत चांगल्या प्रकारे दूध देत आहेत. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आता माझी शेती इथे जांभरून परांडेला आहे आणि जांभरून परांडेला जवळपास 25 शेतकऱ्यांच्या घरी आम्ही AI करून कालवडी जन्माला घातलेल्या आहेत देशी गाईंच्या. मग ज्याच्याकडे गिर असेल त्याच्याकडे गिर, ज्याच्याकडे नॉन डिस्क्रिप्ट गावरानी गाय असेल तर तिथे आम्ही हरियाणाच्या गायी तयार केलेल्या आहेत. अत्यंत सुंदर अशा हरियाणाच्या गायी तयार झालेल्या आहेत, काही थारपारकडच्या झालेल्या आहेत. असे मागच्या 10 वर्षापासून हजारोच्या संख्येमध्ये शेतकऱ्यांमध्ये AI झालेले आहेत आणि मी तितक्या प्रमाणामध्ये तसे डोसेस आणून हे डोसेस AI करण्याकरता जे सिमेंटचे डोसेस असतात ते मी डोसेस या सगळ्या शेतकऱ्यांना माझ्यातर्फे पुरवठा होतो. पण तो पुरवठा AI करणाऱ्या सेवादात्यांकडनं होत असतो, कारण त्याला -196 डिग्री सेल्सिअसवरती ते ठेवावं लागतं, तेव्हा कुठं ते शुक्राणू सुप्तावस्थेमध्ये जिवंत राहतात. म्हणून मी अशा प्रकारे सेवादात्यांची मदत करून AI करण्याकरता प्रोत्साहित करतो. अनेक शेतकऱ्यांना हे आणखी माहीतच नाही आहे की त्यांच्याकडे 3 एकर, 4 एकर किंवा जास्तीत जास्त 5 एकर शेती आहे, कोरडवाहू शेती. तर त्या 5 एकर शेतीचा जेवढा इन्कम होतो त्याच्यापेक्षा जास्त इन्कम एका देशी गाईपासून होतो. हे मी मागच्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांना समजून सांगत आहे आणि अनेक शेतकरी असे मी तयार केलेले आहेत की जे शेतकरी सध्या आता दूध, तूप, ताक विक्री करतात. माझ्या घरी जवळपास 25 शेतकऱ्यांचं तूप येतं. वर्षभर मी या शेतकऱ्यांचं तूप 2,800 रुपये किलोने विकून देतो. आता त्यांच्या लक्षात यायला लागलेलं आहे की बा एका वेतामध्ये
एका थारपारकर गाईपासून किंवा एका हरियाणाच्या गाईपासून किंवा एका गीर किंवा साईवाल गाईंपासून आपण दररोज 8 ते 10 लिटर दूध आपल्याला मिळायला लागलेले आहे आणि 80 रुपये लिटरने आम्ही हे सगळे कस्टमर्स ह्या सगळ्या शेतकऱ्यांना मी मिळवून देतो। त्याच्यामुळं त्यांना आता ATM एक गीर गाय किंवा एक साईवालची गाय किंवा एक थारपारकरची देशी गाय ही ATM कार्ड सारखं काम करायला लागलेली आता। दररोज तिला चारा टाका आणि दररोज तिला दूध मिळतं आणि 500, 600, 700 रुपयाचं दूध एक शेतकरी दररोज आपल्या घरचं खाऊन दूध खाऊन घरच्या परिवारातलं कुटुंबांचं आरोग्य साधून त्यांना रोजचा 400-500 रुपयाचा इन्कम व्हायला लागलेला आहे। याच्यापेक्षा जास्त आणखी इन्कम काय पाहिजे। आणि घरात जे समाधान मिळालेलं चांगलं आरोग्य मिळाल्यामुळं जमिनीची सुपीकता वाढायला चाललेली आहे शेण आणि गोमूत्राचा उपयोग केल्यामुळं। तर अशा सगळ्या गोष्टी झाल्यामुळं आता अनेक शेतकरी माझ्याकडे संपर्क करतात आणि अनेक शेतकरी माझ्या YouTube चॅनलवर ते मुलाखती बघतात आणि त्याच्यामुळे त्यांना प्रेरणा मिळतात। ते माझ्याशी फोनवर ते संपर्क करतात। प्रत्यक्षात माझ्या शेतामध्ये वर्षभर लोक येत असतात, त्यांना मी गाईड करत राहतो आणि देशी गोपालन कसं करावं, कसं ते फायदेशीर आहे, इकॉनॉमिकली कसं व्हायबल आहे ते मी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत राहतो। चाऱ्याकरता मी सहसा माझ्या शेतामध्ये मी मका टाकतो, त्याच्यानंतर मग कड्याळू आहे, नंतर मग न्यूट्रीफीड मला आत्मातर्फे कृषी विभागाने मागच्या वेळेस माझ्या गटातल्या शेतकऱ्यांना 50 शेतकऱ्यांना न्यूट्रीफीडच्या बॅग दिल्या होत्या। मग त्या न्यूट्रीफीडच्या बॅग आम्ही पेरल्या। तर त्या न्यूट्रीफीडच्या बॅगची कापणी आम्हाला 3 वेळा 4 वेळा करता आली आणि हिरव्या चाऱ्याचा प्रश्न काही अंशी 6 महिन्याकरता सहज न्यूट्रीफीडमुळे सुटला आहे आमचा। अशा प्रकारे आम्ही ह्या शेतामध्ये विद्यापीठाने आता पंजाबराव कृषी विद्यापीठातून मागच्या वेळेस मी अकोल्यावरनं कोइंबतूर 4 आणि कोइंबतूर 5 ह्या व्हरायटीची थोंबं त्यांच्याकडनं विकत आणली आणि ती माझ्या शेतात लावली। आणि त्याच्यानंतर मग ह्या थोंबांना माझ्या शेतामध्ये जेव्हा वाढ झाली तर ते थोंब मी कापत राहतो वर्षभर। त्याला पाणी टाका, चारा टाका, खत टाका आणि गोमूत्र टाका, जीवामृत टाका, जोरदारपैकी चारा निर्माण होतो आणि तो हिरवा चारा आपल्या गायींना आपण खाण्याकरता वापरतो। याची थोंब मी अनेक शेतकऱ्यांना फ्रीमध्ये वाटप केली। तर त्याच्यामुळे त्यांच्या दारामध्ये आता तशा प्रकारच्या चाऱ्याची व्यवस्था झालेली आहे। दूध वाढीकरता माझी अशी शेतकरी बांधवांना विनंती आहे की त्यांनी एक जे आपण मिनरल मिक्सचर ज्याला म्हणतो सेंधे मीठ जे आहे, तर सेंधे मिठामध्ये अनेक प्रकारचे मिनरल्स आहेत। तो एक आपण दररोज सकाळी 50 ग्रॅम, संध्याकाळी मिनरल मिक्सचर म्हणा किंवा सेंधे मीठ म्हणा दिलं पाहिजे। त्याच्यासोबतच मी काय करतो, माझ्या गाईला 10 किलो धने पावडर, 10 किलो जवस पावडर आणि 10 किलो तीळ पावडर, हे तिन्ही पावडर यांचे तिन्ही पिकांचे मी पावडर तयार करतो या धान्यांचे। आणि पावडर तयार केल्यानंतर मग ते मी रोज सकाळी 100-125 ग्रॅम, सकाळी 100-125 ग्रॅम, संध्याकाळी प्रत्येक माझ्या गाईला देत राहतो। तर होतं काय याच्यामुळं की धन्यामध्ये आयरन आहे, मॅग्नीज आहे, मॅग्नेशियम आहे, त्याच्यानंतर तिळामध्ये खूप चांगल्या प्रकारचं कॅल्शियमचं स्रोत आहे। तर याच्यामुळे होतं काय की गाईला कॅल्शियम आणि मिनरल मिक्सचर जे फॉस्फरस वगैरे जे आहेत हे सगळे या सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहेत ती ह्या सगळ्या पूर्ण निविष्ठांमधून मिळतात आणि त्याच्यामुळं गायींची रक्तामध्ये कॅल्शियमचा पुरवठा, फॉस्फरसचा पुरवठा खूप चांगल्या प्रकारे होतो आणि म्हणून गायी ह्या खूप चांगल्या प्रकारे दूध देतात। आणि सोबतच मग आपण हिरवा चारा आणि सुका चारा दोन्हीचं कॉम्बिनेशन आपण देत असतो। 1/3 आपण सुका चारा देतो आणि 2/3 आपण ओला चारा देतो। त्याच्यामुळे त्याचं पोषण खूप चांगल्या प्रकारे होतं आणि दूध चांगल्या प्रकारे दूध देतात। सोबतच मी काय करतो, हिवाळ्यामध्ये गाजर आणि बीट अवेलेबल होतं। आता बीटमध्ये आयरन कंटेंट खूप चांगलं असतं। माझ्या गायींना मी रोज खायला 1 किलो बीट देतो आणि 1 किलो गाजर खायला देतो। त्याच्यामुळे होतं काय की गायीच्या रक्तामध्ये या आयरनचं प्रमाण चांगल्या प्रकारे मेंटेन होते आणि जर गायीच्या रक्तामध्ये आयरन कंटेंट आणि इतर घटक जर का मेंटेन झाले चांगल्या प्रकारे तर तिचा उल्हास चांगला राहतो, ऊर्जा भरपूर शरीरात राहते आणि म्हणून गायी जेव्हा जर गायीच्या दुधामध्ये ऊर्जा भरपूर राहिली तिच्या अंगामध्ये तर बरोबर ती गायला दूध जास्त देते, गाय दूध जास्त देते। आता दर 6 महिन्याला आम्ही वॅक्सिनेशन करतो, गायींचं लसीकरण करतो। तर लसीकरण करताना काय करतो मी की माझ्या गायींना मी तोंडखुरी, पायखुरी, घटसर्प, फऱ्या या चारींची एकच लस इंडियन इम्युनॉलॉजिकल लिमिटेडची लस दरवर्षी देत राहतो आणि सबकटिनियस आयव्हरमॅक्टिनची मी लस स्किनमध्ये देतो। त्याच्यामुळे काय होतं की माझ्या गायींना 6-6 महिने गोचिडं लागत नाहीत। डिवर्मिंग मी दर 4 महिन्याला एकदा डिवर्मिंग करतो माझ्या गायींचं आणि डिवर्मिंग करताना मग केमिकल कुठल्या प्रकारचे नको जायला म्हणून मी काय करतो, आता ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्हाला जागोजागी गावामध्ये पळसाच्या बिया मिळतात। पळसाच्या बियांमध्ये डिवर्मिंगचा खूप चांगला गुण आहे। तर डिवर्मिंग करता मी 7 ग्रॅम पळसाच्या बिया कुटून गायींना देतो। सोबतच मी डिवर्मिंग करता वावडिंगाचं बी असतं, वावडिंगाचा वेल असतो, आपण त्याचं वरण करण्याकरता भाजी करता वापरतो। तर त्याच्या बिया कुठून त्या मी 25 ग्रॅम गाईला ढेपमध्ये देतो किंवा उडदाच्या चुरीमध्ये देतो। त्याच्यामुळे डिवर्मिंग फार चांगल्या प्रकारे होते आणि डिवर्मिंग जर चांगलं झालं तर गाईचा परफॉर्मन्स दुधामध्ये खूप चांगला राहतो। माझ्याकडे सध्या 5 एकर शेती आहे आणि माझ्याकडे एकूण 8 गोवंश आहेत आणि ह्या 8 गोवंशाचं शेण आणि गोमूत्र मी नियमितपणे जमा करतो। गोकृपा अमृत बॅक्टेरिया त्या शेणावर ते टाकतो। शेणावर ते ताज्या शेणाच्या ढिगाऱ्यावर ते गोकृपा अमृत बॅक्टेरिया टाकल्यानंतर 8 दिवसाच्या आत 20 दिवसाच्या आत 20 ते 25 दिवसाच्या आत अत्यंत छान असं गांडूळ खताचा बाप
तांदूळ खतासारखंच दाणेदार शेणाचं रूपांतर खतामध्ये होतं आणि ते शेणखत तशा प्रकारचं खत जे तयार झालेलं आहे ते मी माझ्या शेतामध्ये टाकत राहतो, झाडांकरता आणि पिकांकरता आणि साऱ्याकरता. बिलकुल माझ्या शेतामध्ये माझा खर्च वाचलेला आहे, कारण माझ्या शेतात मागच्या 10 वर्षापासून मी दशपर्णी अर्क आणि अशा प्रकारचं गोमूत्र आणि शेण जीवामृत यांच्या फवारण्या आणि यांचे उपयोग शेतामध्ये मी करत असतो. त्याच्यामुळे मला शेतामध्ये माझ्या 10 वर्षात मी कधी तणनाशक वापरलेलं नाही आणि कधी कोणत्या प्रकारचे रासायनिक निविष्ठा वापरलेली नाही माझ्या शेतामध्ये. एक गिर गाय इन जनरलमध्ये सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत एका लॅक्टेशन पिरियडमध्ये ती किमान 1200 ते 1500 लिटर दूध देते आणि ह्या 1200 लिटर दूध 80 रुपये लिटरनं आम्ही मागच्या 3 वर्षापासून वाशिम शहरामध्ये 80 रुपये रेट आहे आमचा. त्याच्या पहिले आमचा 50 होता 10 वर्षापूर्वी. आता सध्या आम्ही 80 रुपये लिटरने दूध विक्री करतो वाशिम शहरामध्ये. माझ्या गटातले सगळे शेतकरी मित्र आम्ही 1200 लिटर दूध गुणिले 80 रुपयानं 12×8 म्हणजे 1 लाख रुपयाचं दूध आम्ही एका वेतामध्ये जनरली विकतो. त्याच्यामध्ये आपल्याला 50,000च्या जवळपास खर्च येतो. 50,000 रुपये आपल्याला उरायला लागलेले आहे एका गायीपासून. तिची जी कालवड जन्माला आलेली आहे ती कालवड कोणीही 12 ते 15,000 रुपयाची कालवड गिरची किंवा साहिवालची किंवा थारपारकरची किंवा हरियाणाची ह्या ज्या मिल्क ब्रीड्स आहेत यांची एक कालवड 12 ते 15,000 रुपयामध्ये सहज विक्री होते. त्याच्यामुळं तुम्हाला आता एका गायीपासून एका वेतामध्ये 50,000 रुपये दुधाचे मिळाले, एका कालवडीचे तुम्हाला 12,000 रुपये मिळालेले आहे. 50 आणि 12 62,000 रुपये झालेले आहेत. प्लस तुमच्या शेतामध्ये जे DAPचे पोते आहेत वापरण्याकरता तुम्ही जो शेतामध्ये जे रासायनिक खत वापरता तर ते DAPचे पोते तुम्हाला 5 एकरात 5 DAPचे पोत्याचं बचत झालेली आहे. फवारणी करता मी जीवामृत आणि दशपर्णी अर्काचा वापर करतो, त्याच्यामुळे माझा फवारणीचा खर्च वाचलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं तर इन जनरलमध्ये एका वेतामध्ये एका गिरगाईपासून तुम्हाला आरामशीर 75,000 ते 1 लाख रुपये सहज उरतात. हा माझा स्वतःचा स्वानुभव आहे आणि अनेक शेतकरी जे माझं ऐकतात, जे माझ्या मार्गदर्शनाखाली काम करतात त्यांचा सर्वात स्वतःचा आपला अनुभव आहे. नमस्कार, मी योगेश एकनाथ परांडे. आमचे रविभाऊ मार्शेटवार आहेत. त्यांनी आम्हाला गोपालनमध्ये समजा सहकार्य केलं. गावरानी गायपासून आम्हाला साहिवालची गाय तयार करायला लावली. त्या गायपासून आम्हाला म्हणजे EI केल्यानंतर समजा आमची गाय ज्यावेळेस म्हणजे प्रेग्नंट झाली त्यावेळेस आमच्या गायीने आम्हाला 9 ते 10 लिटर दूध दिलं आणि तिच्यापासून आम्ही तूप तयार करतो. ते तूप आम्ही रविभाऊ सरच्या इथं नेऊन देतो. ते आम्हाला 2800 ते 2900 रुपये दराने भाव त्याचा मिळवून देतात आणि दुधाची जे मार्केटिंग आहे तर ते सर आम्हाला कस्टमर ते मिळवून देतात आम्हाला समजा. तर दुधाचा आम्हाला 80 रुपये पर डे समजा लिटरमध्ये मिळतात. तर आमच्या गायीनं समजा आम्हाला जवळपास 10 ते 11 महिने दूध दिलं. तर त्याच्यापासून समजा आम्ही घरचं दूध तूप म्हणजे घरी दूध तूप वगैरे खाऊन कमीत कमी 20 ते 25,000 रुपयाचं तूप विकलं. दूध तर विक्री करतोच 80 रुपये लिटरने. 2,800 रुपये किलोने आम्ही गिरगाईचं तूप विक्री करतो. थारपारकडचं तूप विक्री करतो 2,800 रुपये किलोने. गोमूत्र आम्ही हे 150 रुपये लिटरने गोमूत्र विक्री करतो आणि शेण आणि गोमूत्र जीवामृत वगैरे सगळ्या गोष्टीत आपण शेतामध्ये वापरतोच. आता हे जी गिरगाय आहेत या गिरगाईंचं किंवा साहिवालचं थारपारकडचं जे तूप तयार करतो आम्ही तर ते तूप आयुर्वेदिकदृष्ट्या अत्यंत पॉवरफुल असतं. म्हणून मग मी माझ्या स्वतःच्या गाईचं दूध जे आहे ते 120 रुपये लिटरने विकतो, कारण मी अनेक प्रकारच्या जडीबुटी 35 प्रकारच्या जडीबुटी गायींना खाऊ घालतो आणि मग 120 रुपये लिटरने लोक माझ्या घरून जे बिमार लोक आहेत असे लोक माझ्या घरून 4,000 रुपये किलोने तूप नेतात आणि 120 रुपये लिटरने दूध विक्री करतो मी. आणि माझी सगळे शेतकरी बांधवांना विनंती आहे की त्यांनी आपल्या खोट्यावर ते देशी गाईचं गोपालन करावं आणि त्या देशी गाईचं अर्थकारण कॅल्क्युलेशन आपल्या पेन वही घेऊन जर कॅल्क्युलेट करून पाहिलं तर नक्कीच हे इतर व्यवसायांपेक्षा हे एक ATM कार्ड ठरू शकते. आणि जे मागच्या 10 वर्षापासून माझ्या गटाकरता आणि हे ATM कार्ड म्हणून देशी गाय आता सिद्ध झालेली आहे मागच्या 10 वर्षापासून. म्हणून माझी सर्व बांधवांना विनंती आहे की त्यांनी अशा प्रकारचं काम सुरू करावं.